नमस्कार मंडळी, कशा आहात आपण सगळे? माझं नाव प्रियदर्शन बाबू आहे आणि जे काल मी तुम्हाला 5 प्रश्न विचारलेले, त्या 5 प्रश्नांची अगोदर मी तुम्हाला उत्तरं द्यायला आलो आहे आणि ते आणि अजून 5 प्रश्न पण तुम्हाला विचारायचे आहेत. तर आज माझ्या ह्या चॅनल बंबईया मसालामध्ये सगळ्यांचं खूप स्वागत आहे. तर अगोदर आपण सुरुवात करूया कालच्या 5 प्रश्नांबरोबर. तर हे होतं कालचा पहिला प्रश्न. तर तुम्हाला एका माणसाचं नाव ओळखायचं होतं. आता हे जे माणूस होते ते 1921 आणि 22 मध्ये ऑनररी क्युरेटर ऑफ द आर्किओलॉजिकल सेक्शन, जे प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम आहे, त्याच्यात ह्यांना हे पद मिळालेलं. आणि जे मोहेंजोदारो सिव्हिलायझेशन आहे त्यांचा शोध पण ह्यांनीच केलाय असं सांगितलं जातं. तर ह्या माणसाचं नाव काय आहे ते तुम्हाला मला सांगायचं होतं. तर ह्या माणसाचं नाव आहे R.D. बॅनर्जी आणि हेच आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर होतं. आता पुढे जाऊया कालच्या दुसऱ्या प्रश्नाकडे. तर ऐका, परत तुम्हाला एका माणसाचं नाव ओळखायचं होतं आणि हे जे आहेत हे एक मराठी माणूसच आहेत. तर जे बॉम्बे प्रेसिडेन्सीच्या अनुसार हे पहिले मिनिस्टर ऑफ एज्युकेशन होते आणि हे त्या पदावरती 1923 पर्यंत होते. तर ह्यांचं नाव काय आहे ते तुम्हाला मला सांगायचं होतं. तर आपण आपलं क्विज पण सगळं मराठीतच होतं. तर हे मराठी माणूस होते, तर ह्यांच्याबद्दल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे आणि ह्यांचं नाव आहे प्रोफेसर G.R. परांजपे. तसंच आजच्या तिसऱ्या प्रश्नाकडे आलो आहोत आपण. कालच्या तिसऱ्या प्रश्नाकडे आलो आहोत. तर ऐका, हे जे एक आर्मी होती बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये, हे 1662 मध्ये एस्टॅब्लिश झालेली आणि तेव्हा ईस्ट इंडिया कंपनीवरती त्यांचा पूर्ण हक्क होता. म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी त्यांना कंट्रोल करायची. त्याच्यानंतर 1858 मध्ये ही जी आर्मी होती त्यांचं सगळं कंट्रोल क्वीन ऑफ व्हिक्टोरिया ते ब्रिटिश क्राऊन कडे सगळं कंट्रोल गेलं. 1 एप्रिल 1895 मध्ये ह्या आर्मीला इंडियन आर्मीमध्ये जॉईन केलं होतं आणि ह्यांना नाव दिलं गेलेलं बॉम्बे कमांड. पण आपण ह्या आर्मीला कुठल्या नावाने ओळखतो हे प्रश्न होतं आणि मी तुम्हाला काल प्रश्न विचारतानाच तुम्हाला बोललेलो की ह्या प्रश्नाचं उत्तर प्रश्नामध्येच आहे. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे, त्यांचं नंतरचं नाव होतं बॉम्बे कमांड आणि अगोदर ज्या नावाने आपण ओळखायचो ते नाव होतं बॉम्बे आर्मी. तर इथेच आपला कालचा चौथा प्रश्न येतो. तर ह्यांचं नाव हे तुम्हाला एका माणसाचं नाव ओळखायचं होतं आणि ह्यांनी बॉम्बे मधला पहिला मिंट, पेपरचा मिंट सुरू केलेला. तर त्यांचं नाव काय आहे ते तुम्हाला मला सांगायचं होतं आणि ह्या माणसाचं नाव आहे जेरॉल्ड ऑंगिएर. आणि असंच आपण कालच्या शेवटच्या प्रश्नाकडे आलो आहोत. तर हे आहे कालचा 5वा प्रश्न. तर ऐका, आपल्या मुंबईत जे पहिलं कॉटन मिल होतं ते 1854 मध्ये कॉसवाजी नानाभाई दावरने सुरू केलेलं. त्या मिलचं नाव काय होतं ते तुम्हाला मला सांगायचं आहे. तर ह्या मिलचं नाव होतं द बॉम्बे स्पिनिंग मिल. आपण हे हिस्ट्रीमध्ये वाचलं वगैरे असणार. तर ह्याच्याबद्दल आपण अजून वाचू शकतो. तर तुम्हाला पाहिजे तर गुगल करून बघा, तुम्हाला सगळं कळेल. आणि आता आपण आजच्या 5 प्रश्नांकडे येऊ. तर हे आहे आजचा पहिला प्रश्न. तर तुम्हाला एक बिल्डिंग ओळखायची आहे. आता ही बिल्डिंग कुठे आहे ते दादाबाई नवरोजी रोड आणि महापालिका मार्गाच्या मध्ये ही बिल्डिंग आहे. आणि ही जी बिल्डिंग आहे ते लार्जेस्ट सिविक ऑर्गनायझेशन इन इंडिया आणि एशिया. आणि ही जी बिल्डिंग आहे याचा एरिया आहे 434 स्क्वेअर किलोमीटर. तर ह्या बिल्डिंगचं नाव काय आहे ते तुम्हाला मला सांगायचं आहे. तर हे होता आजचा पहिला प्रश्न. पुढे जाऊया आजच्या दुसऱ्या प्रश्नाकडे. तुम्हाला एका माणसाचं नाव ओळखायचं आहे. आता हा जो एक बिझनेसमॅन आहे त्याने शॅम्पेन हाऊस म्हणून एक प्रॉपर्टी आहे वर्लीमध्ये, त्याने हे विकत घेतलेलं. कोणाकडून तर ते एक रणजित चौगुले. आणि किती रुपयासाठी घेतलेलं? 385 crore रुपीज साठी हे प्रॉपर्टी घेतलेलं 2018 मध्ये. तर हे कोण होते ज्याने एवढं खर्च करून एवढी मोठी मस्त प्रॉपर्टी घेतली? तर पुढे जाऊया आजच्या तिसऱ्या प्रश्नाकडे. तर ऐका, तुम्हाला परत एका बिल्डिंगचं नाव ओळखायचं आहे आणि ह्या बिल्डिंग मध्ये कसं आहे, इकडे जे पण केसेस होतात तिकडे जर 10,000 रुपयाच्या खालचा मॅटर असतं तर तिकडे तो जजच पूर्ण डिसिजन देऊ शकतो. आणि हे जे आहे ते सेक्शन 19 ऑफ द प्रेसिडेन्सी डॅश ऍक्ट 1882 मध्ये हे कन्फर्म झालं होतं. आणि त्याच्यानंतर
जे 10,000ची लिमिट होती त्याला 25,000 पर्यंत वाढवली, म्हणजे 25,000 पर्यंत जे काही डिस्प्यूट असेल ते हे कोर्ट डिसाईड करू शकते. तर ह्या कोर्टाचं एक पर्टिक्युलर नाव आहे, तर ते नाव तुम्हाला मला सांगायचं आहे. तर हे होता आजचा तिसरा प्रश्न. आता पुढे जाऊया आजच्या चौथ्या प्रश्नाकडे. तर ऐका. सर कोसवाजी जहांगीर ह्याने मुंबई सिटीला एक बिल्डिंग डोनेट केलेली, म्हणजे अगोदर हे पूर्ण एरिया त्यांचं होतं आणि त्याच्यानंतर ह्याने आपल्या सिटीला डोनेट केली 1869 मध्ये. तर आता तिकडे काही बिल्डिंग नाही बांधली आहे, पण एक मार्केट सॉर्ट ऑफ आहे. तर ह्या जागेला आपण आता कुठल्या नावाने ओळखतो ते तुम्हाला मला सांगायचं आहे. आणि असंच आपण आजच्या आपल्या शेवटच्या प्रश्नाकडे आलो आहोत. तर ऐका. तुम्हाला एक स्टुडिओचं नाव ओळखायचं आहे. आता हे जे स्टुडिओ आहे ते प्रिन्सेस स्ट्रीट आणि कालबादेवी रोडच्या मध्ये आहे. आणि ह्याचं जे फाउंडर होते, म्हणजे ह्याचं स्थापना कोणी केली, त्यांचं नाव आहे जयरूप नरेन चड्ढा. आणि फेब्रुवारी 2009 मध्ये जे BMC आहे आपलं, त्याने ह्या जागेचंच नाव छायाचित्रकार चड्डा चौक, म्हणजे त्यांच्या नावावरून ते चौकाचंच नाव ह्यांच्यावरून ठेवलं होतं. तर ह्या स्टुडिओचं नाव काय आहे ते तुम्हाला मला सांगायचं आहे. तर इथेच आपले आजचे 5 प्रश्न संपतात. उद्या मी तुम्हाला नक्की भेटेन आजच्या 5 प्रश्नांची उत्तरं घेऊन आणि अजून 5 प्रश्न घेऊन. तर माझ्या व्हिडिओची वाट बघा. व्हिडिओची वाट बघता बघता जे आजचे 5 प्रश्न आहेत त्यांची उत्तरं खालती कॉमेंट्समध्ये लिहा. व्हिडिओ आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण उद्या नक्कीच भेटू. आजसाठी एवढंच. तर उद्यापर्यंत प्लीज स्टे सेफ, टेक केअर आणि गुड नाईट.